नमस्कार मित्रांनो, कमळी या मालिकेच्या पुढील काही भागामध्ये आपल्याला जबरदस्त असा ट्विस्ट इथे पाहायचा आहे। कमळी आता अन्नपूर्णाच्या जेव्हा घरी जाते तेव्हाच जे आजोबांसाठी तिने तेल आणलेलं असतं, त्या तेलाने तिला आजोबांच्या पायाची मालिश करायची असते आणि हे सगळं रागिनी, कामिनी आणि अनिकाला देखवत नाही, बघवत नाही। त्यामुळेच त्या तेलामध्ये असं काहीतरी त्या मिक्स करतात जेणेकरून आजोबांना त्रास होतो आणि कमळीवर आरोप करतात। हे सिद्ध करण्यासाठी कमळीने आता देवाकडे साद घातलेली असते, धाव घेतलेली असते। ह्या सगळ्या गोष्टी कशा झाल्या, काय झाल्या आपल्याला पाहायच्या आहेत। त्यासोबत सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जेव्हा कमळी कॉलेजमध्ये जाते तेव्हाच ऋषीने तिला प्रेमाचा घास भरवलेला असतो। आता तो प्रेमाचा घास त्यानंच का बरं भरवला? ती काही स्वतःच्या हाताने खाऊ शकत नव्हती का? ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला आजच्या व्हिडिओमध्ये पाहायच्या आहेत। हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। प्रेक्षकांनो, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजेच की इथे आता जेव्हा बंड्या आला होता तेव्हा बंड्याने तेल आणलं होतं जे कमळीने सांगितलं होतं। कमळी न चुकता रोज आजोबांची त्या तेलाने मालिश करायला येऊ लागली होती आणि हे सगळं कामिनीला खटकत होतं। आता इथे अन्नपूर्णा आणि आजोबा त्यांच्या खोलीत बसलेले असतात जेव्हा कमळी येते। आता लगेचच कमळी आल्यावर म्हणत असते, आजोबा कसे आहात तुम्ही? आता बघा, मी तुम्हाला अशी फास्टात तेलाने मालिश करून देतो की तुम्ही बघा असे एका पायावरच उभे राहाल। तेव्हाच अन्नपूर्णा म्हणत असतात, काय ग, नाश्ता वगैरे केलास की नाही? त्यावरच कमळी म्हणत असते, हो मी करेल नंतर, घरी गेल्यानंतर, तुम्ही नका काळजी करू। त्यावरच आता इथे त्या म्हणत असतात, नाही नका काळजी करू म्हणजे अजिबातच असं चालणार नाही, चल अगोदर तू खाऊन घे। असं म्हणूनच आता तिला नाश्त्यासाठी अन्नपूर्णा आतमध्ये घेऊन जातात आणि आतमध्ये घेऊन गेल्यानंतर इकडे अनिका, कामिनी त्याचबरोबर रागिनी सगळं काही पाहत असतात। कमळी विचार करत असते, खरंच आजी किती गोड आहे, त्याचबरोबर किती काळजी करते आणि मी एवढी त्यांची परकी आहे। अनिकाला मी या घरामध्ये सुद्धा आलेली आवडत नाही, तरी सुद्धा आजी माझ्यासाठी किती काय काय करतात, खरंच मानलं पाहिजे आजीला, असाच विचार ती इथे करत असते। आता कमळी आणि निंगी खोलीत नाही आहेत, आजोबा एकटेच असतात, तिथेच ती तेलाची बॉटल असते। आता लगेचच तिथे कामिनी आणि रागिनी येतात आणि दुसरं एक विषारी तेल घेऊन येतात। ते थोडंसं गरम असतं आणि त्या बाउलमध्ये, ज्या बाउलमध्ये कमळीने तेल ओतून घेतलं होतं त्यामध्येच ते विषारी तेल ओततात। आता हा सगळा प्रकार आजोबा बसल्या जागी पाहत असतात पण ते अडवू शकत नसतात। आता तेव्हाच कामिनी विचार करत असते, आता इथून पुढे खरी मजा येणार आहे। काही जरी झालं तरी सुद्धा हे तेल तुमच्या पायाला लागलं जाईल आणि तुमच्यावर विलाज होण्याआधीच, तुम्हाला बरं वाटण्याआधीच तुमच्या पायाची काय अवस्था होती, तुमच्या पायाची काय हाल होते हे पाहायचं आहे। असंच आता इथे कामिनी म्हणत असते, खूप हौस आहे ना त्या गावठी पोरीला तुमची इथे तेलाने मालिश करायची, त्याचसोबत इथे तुमच्यासोबत तुम्हाला बरं करण्याची। म्हण तर आजी, तुम्हाला आजी आणि आजोबा म्हणते ना ती, आता बघतेस मी पण कशीच वहिनी तिला ह्या घरामध्ये ठेवून घेते। अनिका म्हणत असते, पण आजी काय होणार आहे नेमकं? त्यावरच आता कामिनी म्हणत असते, काय होणार आहे म्हणजे हे जसंच तेल ती आता पायाला लावेल ना, हे तेल तिने तिच्या आजोबांच्या पायाला लावलं ना, तर मग बघ काय होतंय। तर एकदा का तेल पायाला लागू देत, तेलाने असं काहीतरी होईल की जेणेकरून वहिनी नक्कीच तिला घराबाहेर काढेल। त्यावरच रागिनी म्हणत असते, हो का, ह्या सगळ्या गोष्टी अशा होणार आहेत का? ह्या सगळ्या जर गोष्टी अशा होणार असतील तर मला सुद्धा हे सगळं पाहायला खूपच मजा आणि खूपच आनंद येणार आहे। असंच आता रागिनी म्हणत असते। इकडे अनिका तर प्रचंड खुश झालेली असते, तिला वाटत असतं की नाही, बरं झालं ह्या सगळ्या गोष्टी अशा झालेल्या आहेत, काही जरी झालं तरी सुद्धा आता ह्या कमळीची इथली एंट्री बंदच करायची। ही इथे येते आणि माझ्याच आजी आजोबांना आजी आजोबा म्हणते, हे नव्हते। त्याचबरोबर आता कामिनी म्हणत असते, आता बघ ना तू काय होतंय ते। कामिनीचा डाव म्हणजेच की बरोबर वर्मावर घाव, असाच ती इथे विचार करते आणि ह्या सगळ्या गोष्टी विचार केल्यावर अनिकाला मात्र प्रचंड हसायला येत असतं। कारण जेव्हाच कमळी
इथे येणार असते आणि आल्यानंतर तिथे तेल हातात घेईल आणि हातात घेतल्यानंतर स्वतःच्याच हाताने ते तेल आजोबांना लावेल आणि त्यावर मात्र खूपच मजा येणार आहे. अनिका म्हणत असते, आता तर आपण त्यांना इथे आणलेलं आहे, आता जरी इथे आणलेलं असलं तरी सुद्धा तिला कॉलेजमधून तर नक्कीच लवकरच हाकलून द्यावं लागणार आहे आपल्याला. ह्या सगळ्या गोष्टी इथे ती बोलत असते. तेव्हाच आता कामिनी म्हणत असते, अनिका तू अजिबात काळजी करू नकोस, ही आजी आहे ना, ही आजी आहे तोपर्यंत ती तुझ्या आयुष्यात अजिबातच राहणार नाही. आता कमळी इथे येते आणि कमळी आल्यानंतर तेल लावत असते, पण तेव्हा तिला ते तेल थोडंसं गरम वाटत असतं. ती विचार करते, हे तेल गरम कसं झालं असेल, पण बहुतेक मी उन्हातून आले ना त्यामुळे ते तेल गरम झालं असेल. तेव्हा ती आजोबांशी गप्पा मारतच तेल लावण्याचा प्रयत्न करत असते. आता जसं ती तेल लावत असते तेव्हा आजोबा तिला खानाखुणा करून लावू नको म्हणत असतात, पण बोलता येत नसतं, हातवारे व्यवस्थित येत नसतात, फक्त डोळ्यांचे इशारे करत असतात. पण कमळीला काहीच कळत नाही, ती आजोबांकडे पाहत असते. आता लगेचच इथे हा सगळा काही खेळ केलेलाच असतो कामिनी आणि रागिणीने, त्याचबरोबर अनिकाने. त्या धावतच खोलीमध्ये येतात आणि इथे आजोबांचा पाय हलकासा लाल लाल होऊ लागलेला असतो आणि त्या ओरडायला सुरू करतात, वहिनी बघ हे, वहिनी धावत ये, राजन कुठे आहेस तू, बघ हे काय झालेलं आहे, दादाला काय झालेलं आहे, असं म्हणूनच कामिनी आरडाओरडा करते. आता कमळीला तर काहीच कळत नाही काय झाले म्हणून. ती आहे त्याच ठिकाणी उठून उभी राहते आणि म्हणत असते, आजोबा काय झाले, अहो तुम्ही अशा का ओरडताय, काय झाले. त्यावरच आता इथे अन्नपूर्णा सुद्धा धावतच आलेली असते. अन्नपूर्णा धावत आल्याबरोबरच म्हणते, काय झालेलं आहे. त्यावरच आता इथे कामिनी म्हणत असते, अगं ही पोरगी बघ ना काय करत आहे, इथे माझ्या दादाचा जीव घ्यायला तिला बोलवलं आहेस की काय, ही बघ काय करते. माझा दादा चांगला बसून तरी खात होता, पण ह्या पोरीमुळे पायाचा काय हाल झालेले आहेत. आता अन्नपूर्णा पाहते तर खरंच पाय जो आहे तो थरथर करत असतो आणि लाल झालेला असतो. ती ते सगळं काही पाहते. त्यावर कमळी म्हणत असते, नाही मला नाही माहिती काय झाले म्हणून. त्यावरच कामिनी म्हणत असते, अजिबात बोलायचं नाही, एकदम शांत बसायचं, काय समजलं, एक अक्षरही तोंडातून काढायचं नाही, हे सगळं तुझ्यामुळे झालेलं आहे. या तेलामध्ये काय मिक्स करून आणलेलं आहेस तू, खरं सांग. या तेलामध्ये विष मिक्स करून आणलेला आहेस, जे विष इथे माझ्या दादाला निकामी करण्याचा प्रयत्न करत आहे. बघ त्याचा पाय कसा लाल झालेला आहे. आता लगेचच इथे अन्नपूर्णा पायाला हात लावून पाहते तर पाय गरम असतो, लाल झालेला असतो आणि थरथर कापत असतो. ह्या सगळ्या गोष्टी आता इथे अन्नपूर्णा पाहत असते. अन्नपूर्णाला तर खूप मोठा धक्का बसतो, ते रडायला लागलेल्या असतात आणि त्या म्हणत असतात, हे सगळं काय आहे, त्याचसोबत हे सगळं का केलंय, कोणी केलंय, अगं कमळे हे सगळं काय केलंयस तू. त्यावरच कमळी हात जोडूनच विनंती करत असते. पण इकडे मात्र आजोबा खुणावत असतात की कमळीने काहीच केलेलं नाही, तिला तू घराबाहेर काढू नकोस, ऐकून तरी घे. पण अन्नपूर्णा रडत असते आणि अन्नपूर्णासाठी इथे आजोबांची तब्येत खूप जास्त महत्वाची असते. पण आता इथे हा प्रकार सगळा या पद्धतीने झालेला असल्यामुळे आता तिच्याकडे सुद्धा काहीच पर्याय शिल्लक राहिलेला नसतो. शेवटी आता इथे अन्नपूर्णा मनावर दगड ठेवूनच कमळीला म्हणत असते, मला तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती, तू मला आजी आजोबा म्हणतेस, पण आता तुझ्या तोंडून आजी ऐकायला सुद्धा मला नकोसं वाटते, खूप लाज वाटत आहे तुझ्या तोंडून आजी ऐकण्याची. काय करायचं मला ही गोष्ट कळत नाही. त्याचबरोबर कमळी म्हणत असते, नाही हो आजी, तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा, तुम्ही माझ्यावर भरोसा ठेवा, मी असं काही केलेलं नाहीये, प्लीज तुम्ही माझ्यावर विश्वास का ठेवत नाहीयेत, असं इथे ती बोलत असते. पण तरी सुद्धा इथे मात्र तिच्यावर कोणीच विश्वास ठेवत नाही. आणि तेव्हा कमळी तू आत्ताच्या आत्ता इथून जा आणि पुन्हा इकडे कधीच येऊ नकोस, असं आता आजी म्हणत असतात. ह्या सगळ्या गोष्टी ऐकल्यानंतर आता इथे आजींना कमळीला खूप मोठा धक्का बसतो आणि त्यावर लगेचच कामिनी पुढाकार घेते. कामिनी पुढाकार घेऊनच कमळीला हाताला धरूनच तिथून बाहेर आणत असते आणि म्हणत असते, चल तुला तुझी मी बरोबर पायरी दाखवतो, तुझी हिंमत कशी झाली इथे येण्याची आणि तुझी हिंमत कशी झाली ह्या सगळ्या गोष्टी काही करण्याची. त्याचबरोबर इथे तू माझ्या दादाच्या तब्येतीसोबत खेळलेली आहेस, तू काहीही आणि कुठेही कुठल्याही थराला तू जाऊ शकतेस का, हे एक ना अनेक गोष्टी आता इथे ती बोलत असते आणि कमळीवरती हे आरोप करत असते की तू जीव घेण्याचा प्रयत्न केलायस, त्या तेलामधून काय मिक्स करून माझ्या दादांना तू लावत होतीस, हे सगळं काही ती इथे बोलत असते. ह्या सगळ्या गोष्टी इथे ती बोलल्यानंतर आता कमळी रडायला लागलेली असते. तिला कळत नसतं की काय करायचं आणि काय नाही. त्याचबरोबर सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजेच की आता इकडे दुसऱ्या बाजूला जे काही निंगी आहे ती कमळीला सावरण्याचं काम करत असते. कमळीला सावरण्याचं काम तर तिने केलेलं असतं, पण तरी सुद्धा आता इकडे मात्र तिला कळत नाही की कमळीला कसं सावरावं, काय करावं. त्याचबरोबर कमळी आता बाहेर तर आलेली असते आणि इकडे बाहेरच
मंदिर असतं आणि बाहेर मंदिर असताना लगेचच इथे तुळजाभवानीच्या मंदिरासमोर ती इथे हात जोडते आणि प्रार्थना करत असते. समोर देवाचा दिवा असतो. देवाचा दिवा हातामध्ये घेते आणि दुसरा हात त्या दिव्यावरती ठेवत असते. तो असतो उजवा हात आणि तो उजवा हात त्याच्यावरती असताना आता ती लगेचच म्हणत असते, माझी आई नेहमी म्हणत असते की आपण चुकीचं नसलो तर शिक्षा ही स्वीकारायची नाही. आणि त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजेच की आपण आपल्यावर केलेले आरोप जोपर्यंत आपण खोडून काढत नाही तोपर्यंत ती सुद्धा आपल्यासाठी एक खूप मोठी शिक्षाच असते. म्हणूनच मी स्वतःला सिद्ध करणार आहे असं म्हणूनच आता कमळीने त्या दिव्यावरती हात धरलेला असतो. तिला खूप जास्त त्रास होत असतो. त्रास होत असताना सुद्धा आता इथे ती म्हणत असते, नाही, जोपर्यंत इथे मी स्वतःला शिक्षा करून घेत नाही तोपर्यंत मी शांत बसणार नाही. तिकडे आजोबांना एवढा त्रास होतोय तर मला सुद्धा त्रास झालाच पाहिजे. मी काहीच केलेलं नाही. आजींनी आज मला घराबाहेर काढलेलं आहे. नाही, ह्या सगळ्या स्वार्थी जगामध्ये, ह्या सगळ्या स्वार्थी दुनियामध्ये फक्त आणि फक्त इथे आजी आणि आजोबाच माझ्यासाठी खूप आहेत आणि त्यांनी मला मायेचा आधार दिलाय, प्रेमाचा आधार दिलेला आहे. त्यामुळे मी त्यांच्यासोबत असं कधी करणार नाही, ही मात्र तेवढीच महत्त्वाची गोष्ट आहे. असंच कमळी ते बोलत असते. आता कमळीला खूप जास्त भाजत असतं. दुरूनच कामिनी, रागिनी, अनिका बघत असतात. त्याचसोबत वरून अन्नपूर्णा सुद्धा ह्या बघत असतात. त्यांना सुद्धा वाईट वाटलेलं असतं. एका वेळेला त्यांना वाटत असतं की नाही, पटकन धाव घ्यावी आणि कमळीला सांगावं की प्लीज कमळी, हे असं तू काहीच करू नकोस, प्लीज जरा शांत हो, असं त्यांना सांगावंसं वाटत होतं. पण मात्र इथे त्या काहीच करू शकलेल्या नसतात. आता लगेचच निंगीमध्ये पडते आणि निंगीमध्ये पडल्याबरोबरच म्हणत असते, कमळे तू वेडी झाली आहेस का, चल बास कर, असं म्हणून दोघी घरी येतात. आता दुसऱ्या दिवशी कॉलेजला जाण्याची वेळ असते आणि दुसऱ्या दिवशी कॉलेजला जाताना त्या दोघी सुद्धा कॉलेजला जात असतात. तर इकडे दुसऱ्या बाजूला राजन डॉक्टरांना घेऊन आलेला असतो आणि राजन म्हणत असतो, आई, ही सगळी आपलीच चूक आहे. आपण आता इथे कोणीतरी एक जणांनी बाबांसोबत थांबलं पाहिजे. बाबांची तब्येत खूप नाजूक आहे. पण त्यावरच आता अन्नपूर्णा म्हणत असते, पण राजन, तुला ही गोष्ट सांगू का, मला अजिबातच असं वाटलं नाही की कमळीने ह्या सगळ्या गोष्टी केलेल्या असतील म्हणून. अरे, तिने स्वतःला शिक्षा सुद्धा करून घेतली. त्यावरच राजन म्हणतो, नाही आई, मला सुद्धा अगदी तसंच वाटत आहे. मला सुद्धा खात्री आहे की नाही, नक्कीच ह्या सगळ्या गोष्टीमध्ये तिची काहीच चूक नाहीये आणि त्याचसोबत इथे तिने असं काहीच केलेलं नसेल ह्याची सुद्धा मला खात्री आहे. ह्या सगळ्या गोष्टी आता इथे राजन सुद्धा बोलत असतो आणि त्यावरच आता इकडे तो म्हणत असतो, पण आई, सरूसोबत तू काय केलंयस? त्यावरच ती म्हणते, मी सरूला सांगितलंय की पुन्हा या घरामध्ये कधीच येऊ नकोस आणि कधी ह्या घरामध्ये पाय सुद्धा ठेवू नकोस, कारण मी तेव्हा खूपच जास्त अपसेट झाले होते किंवा मला खूप मोठा धक्का बसला होता, टेन्शनमध्ये आले होते की तुझ्या बाबांची तब्येत अशी अचानकच बिघडली, त्याचसोबत हा पाय अशा पद्धतीने झालेला आहे. तेव्हा डॉक्टर येऊन म्हणत असतात, तुम्ही नका काळजी करू, हे त्या तेलामुळे अजिबातच झालेलं नाहीये. गावाकडे असे तेल खूप वापरतात आणि तुम्हाला काहीतरी गैरसमज झालेला आहे, असंच आता इथे अन्नपूर्णाला सांगण्यात आलेलं असतं. आता कॉलेजमध्ये कमळी आणि निंगी आलेले असतात. खरं तर कमळीच्या हाताला, उजव्याच हाताला भाजलेलं असतं, त्यामुळे तिला काही फारसं लिहिता सुद्धा येणार नसतं. आता जेव्हा या कॉलेजमध्ये येतात तेव्हाच ऋषी हा कॉलेजमध्ये आलेला असतो. खरं तर तो आता इथे प्रोफेसर म्हणून नाही तर तो एक कम्युनिटी म्हणून आलेला असतो आणि त्याने एक सगळ्यांना पेपर दिलेला असतो आणि त्या पेपरमध्ये त्यांच्या आवडीनिवडी लिहायच्या असतात आणि तो सगळ्यांना सांगत असतो की ह्या पेपरमध्ये ज्या आवडीनिवडी आहेत त्या पटापटा तुमचं नाव टाकून तुम्हाला लिहायच्या आहेत. आता कमळीला तो पेपर दिलेला असतो, पण कमळी मात्र तो पेपर घेऊन तशीच बसलेली असते. तिला काय लिहावं हे सुचत नसतं. सुचण्याहीपेक्षा मात्र महत्त्वाचं म्हणजे तिला लिहिताच येत नसतं, कारण तिच्या उजव्या हाताला खूप जास्त भाजलेलं असतं. आता सगळेजण आपापलं काम करत असतात. तेवढ्यातच ऋषी म्हणत असतो, हे कमळी, तू का लिहित नाहीयेस? त्यावरच आता ती शांत बसलेली असते. शांत बसणं हे मात्र ऋषीसाठी खूपच मोठा धक्का देणारं असतं. आता ऋषी कमळीजवळ जातो आणि तिला म्हणत असतो, काय झाले, तू का लिहित नाहीस? त्यावरच आता निंगीमध्ये पडते आणि निंगी म्हणत असते, सर, ती कशी लिहिल, तिच्या हाताला भाजलेला आहे. त्यावरच तो बघतो आणि हातामध्ये घेतो तर तिचा हात पूर्ण लाल झालेला असतो. जेव्हा तिचा हात पूर्ण लाल झालेला असतो तेव्हा ऋषी हे सगळं पाहतो आणि ऋषीने हे सगळं पाहिल्यानंतर तो लगेचच हातामध्ये घेतो आणि तेव्हा ती म्हणत असते, सर प्लीज राहू द्या ना. त्यावर तो म्हणत असतो, तू हे मला सांगायला हवं होतंस ना, का नाही सांगितलंस? त्यावरच आता कमळी म्हणत असते, सर, मला माहिती आहे, मी जर तुम्हाला सांगितलं असतं तर तुम्ही काळजी करत बसला असतात, म्हणून नाही सांगितलं. त्यावर लगेचच ऋषी तिचा हात पकडतो आणि तिचा हात पकडूनच तो तिला सरळ क्लासमधूनच बाहेर कॉलेजच्या आवारामध्ये घेऊन येतो आणि तिथे घेऊन आल्यानंतर लगेचच आता तो इथे स्टाफ रूम मध्ये जातो आणि तिथून फर्स्ट एड बॉक्स घेऊन येतो. फर्स्ट एड बॉक्स घेऊन आल्यानंतर तिच्या हाताला मलम लावतो आणि त्यावरती पट्टी करत असतो. आता कॉलेजमधली सगळं मुलं मुली इथे दोघांकडे पाहत असतात, कारण हा एक प्रोफेसर आहे आणि त्याचबरोबर ही एक साधी
इथे स्टुडंट आहे, तरी सुद्धा हा सर तिच्यासाठी एवढं सगळं काही करत आहे ही गोष्ट सगळेजण पाहतात. कमळी आणि निंगी सुद्धा इथे सगळ्यांकडे पाहत असतात. आता लगेचच तिच्या हातावरती तो मलम वगैरे लावतो आणि त्याचबरोबर बँडेज करतो आणि तिच्यासाठी गोळी सुद्धा पेनकिलर घेऊन आलेला असतो. त्यासोबत सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजेच की आता तो तिला स्वतःच्या हाताने भरवणार असतो, कारण उजव्या हाताला लागल्यामुळे तिला काही फारसं खाता येत नसतं. आता ती म्हणत असते, नाही सर मी खाईल, तुम्ही नका काळजी करू. पण तो म्हणत असतो, कशी खाणार आहेस, ह्या हाताला तर तुला जखम झालेली आहे. त्यावर लगेचच तो तिला भरत असतो. जेव्हाच आता इकडे अनिका येऊन पाहते. अनिकाने हे सगळ्या गोष्टी पाहिल्यानंतर तिला तर खूप मोठा धक्का बसतो, कारण ती करायला एक गेलेली असते आणि तिच्या समोर वेगळं चित्र इथे उभं राहिलेलं असतं. तेव्हाच प्रत्येक प्लॅनवर इथे कसा फ्लॉप होतो, प्रत्येक प्लॅन माझा कसा उपयोगी पडत नाही. मी एक करायला जाते आणि तेव्हाच ऋषी आणि कमळी इथे अगदीच जवळ येत आहेत. हे सगळं काय होतंय म्हणूनच ती खूप जास्त अकाव तांडव करत असते. इकडे आता ऋषीने तिला भरवलेलं असतं आणि भरवत असतानाच आता सगळे कॉलेजमधले मुलं मुली त्या दोघांकडे पाहत असतात. आता ते जेवण भरवल्यानंतर इथे कमळी मनातच म्हणत असते, खरंच ओल्ड मॅन नंतर कोण असेल तर ते फक्त आणि फक्त इथे ऋषी सर आहेत, कारण ह्या अशा स्वार्थी दुनियेमध्ये माझ्यासाठी कोणीतरी माझ्या आयुष्यात आहे हे किती महत्त्वाचं आहे, असाच कमळी इथे विचार करत असते. त्यासोबत सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजेच की इकडे अनिकाचा तर अगदी जळफळाट झालेला असतो प्रेक्षकांनो, कारण आतापर्यंत अनिकाने ह्या दोघांना खूप लांब वेगळं करण्याचा खूपदा प्रयत्न केलेला असतो, पण तरी सुद्धा आता हे पुन्हा दोघं एकत्र येताना तिला दिसत असतात. त्याहूनही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजेच की आता इकडे कमळी ही ऋषीच्या हाताने जेवण खात असते, हे सगळ्यांनी पाहिलं असतं. तर आता आजच्या भागामध्ये एवढंच. अशाच नवनवीन डेली मालिकांचे ट्विस्ट तुम्हाला ऐकायचे असतील, पाहायचे असतील तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन आणि त्यासोबतच इंटरेस्टिंग अशा ट्विस्ट सोबत. जाता चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. ट्विस्ट कसा वाटला कमेंटद्वारे सांगायला विसरू नका. व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून धन्यवाद.